नमस्कार, आपण पाहत आहात वास्तवनामा. वास्तवनामामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे काळाची गरज. कराड तालुक्यातील बेलवडे हवेली येथील आदिनाथ कुंभार बनवतात शाडूच्या गणेश मूर्ती. आजकाल जलप्रदूषण, वायू प्रदूषण तसेच विविध स्तरावरील वाढत्या प्रदूषणांमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत चाललेला आहे. त्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवामध्ये शाडूच्या गणेश मूर्तींचा वापर करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे ही आपली जबाबदारी असून काळाची गरज आहे. निसर्ग, सृष्टी, जैवविविधता, पर्यावरण या गोष्टी जपल्या तरच मानव प्रजाती टिकेल, अन्यथा विनाश अटळ आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून सणाचा आनंद द्विगुणित करणे इष्ट ठरेल. या पार्श्वभूमीवर कराड तालुक्यातील बेलवडे हवेली येथील श्री आदिनाथ कुंभार यांच्याशी आमचे वास्तवनामाचे प्रतिनिधी रघुनाथ थोरात यांनी केलेली बातचीत चला पाहूया. पर्यावरणाची वाढती हानी टाळण्यासाठी, जलप्रदूषण टाळण्यासाठी शाडूच्या मूर्त्या वापरणं गरजेचं आहे आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणं गरजेचं आहे. तर आपण जाणून घेऊया आदिनाथ कुंभार यांच्याकडून नेमकं कशा पद्धतीने त्या मूर्त्या बनवतात आणि भविष्यातील त्यांचे काय संकल्पना आहेत, थोडक्यात आपण जाणून घेऊया. बोला. नमस्कार, मी आदिनाथ कुंभार, बेलवडे हवेली. मी आता 5-6 वर्षापासून शाडूच्या मूर्त्या बनवतो. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि ग्राहकांची गरजा लक्षात घेता आपण शाडूच्या मूर्ती ह्या जड असतात, परंतु आपण त्यामध्ये थोडीशी आधुनिकता आणून त्या मूर्त्या आपण हलक्या बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी कागदी लगदा आणि शाडूची माती यापासून या मूर्त्या बनवण्यात आलेल्या आहेत. सध्याची गरज पर्यावरणाची पाहता पर्यावरण समतोल राखला जावा ही काळाची गरज आहे आणि आपण त्या दृष्टीनं पाऊल टाकलेलं आहे त्यापुढं. आणि इथूनही पुढं भरपूर शाडूच्या मातीला, मूर्तीला मागणी वाढलेली आहे आणि आता त्यासाठी आम्ही पुढच्या वर्षी साठी तयारीला लागलेलो आहे आणि आता भरपूर आपल्यासाठी मागणी होत आहे. तर तरी पण ग्राहकांनी शाडू मूर्ती घ्याव्यात ही नम्र विनंती. मूर्ती दाखवू. 2 फुटाची मूर्ती आहे ही. 2 फुटाची मूर्ती आहे ही. 2 फुटाची शाडू मातीची मूर्ती आहे. पूर्ण हलके 1 तासात ते 2 तासात विरघळते. साधारण वजन किती आहे मूर्तीचं? वजन साधारण 2-3 किलो येईल. बघा, 2 फुटाची मूर्ती 3 किलोची. हो, 2 ते 3 किलो येईल. हे पूर्ण शाडू मातीचे 1 ते 2 तासात पूर्ण विरघळते. लाईट वेट मध्ये पर्यावरणपूरक अशी ही शाडूची मूर्ती आहे. तर गणेश भक्तांनो, शाडूच्या मूर्तींकडे वळणं आज काळाची गरज आहे. त्याच्यावरती आज गांभीर्याने विचार होणं पण गरजेचं आहे. समर्थ धरण ही पूर्ण शाडू मातीची मूर्ती. शाडू माती, हे बघा, शाडू मातीची मूर्ती आहे. फक्त 2 ते 3 किलो येईल. म्हणजे एवढी मोठी मूर्ती लहान मुलगा अगदी सहजतेने पेलतोय. म्हणजे किती लाईट वेट आहे या मूर्ती. एकदम वजन कमी.